हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल रमन सायन्स अकॅडमी. आज आपण सुरुवात करणार आहोत ग्रॅव्हिटेशन सिरीजच्या तिसऱ्या लेक्चरला. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशन सिरीजच्या 2 लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं फोर्सेसचे टाइप्स. ग्रॅव्हिटेशन सिरीजच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. मग त्यामध्ये आपण बघितलं की सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय आहे. सर्क्युलर मोशन आपण स्टडी केली. ओके, सर्क्युलर मोशन मध्ये मग आपण त्याची डेफिनेशन पाहिली. ओके, डेफिनेशन नंतर मग आपण बघितलं की सर्क्युलर मोशन साठी एक फोर्स आवश्यक असतो. त्या फोर्सचं नाव आपण बघितलं जो होता सेंट्रिपिटल फोर्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सर्क्युलर मोशन होणारच नाही. ठीक आहे, सर्क्युलर मोशन साठी सेंट्रिपिटल फोर्स हा आवश्यकच आहे. ठीक आहे, त्यानंतर मग आपण बघितलं की या सेंट्रिपिटल फोर्सचा आपण स्पेशल टॉपिक बघितला होता. सर्क्युलर मोशन मध्ये आपण अजून एक टर्म बघितली, ती म्हणजे वेलॉसिटीची डायरेक्शन. ठीक आहे, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, की ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतो त्यावेळेस सर्क्युलर मोशन करताना पार्टिकलच्या वेलॉसिटीची डायरेक्शन काय असते. मग आपण त्यामध्ये बघितलं की पार्टिकलच्या वेलॉसिटीची डायरेक्शन ही त्या पाथला टँजेन्शियल असते. ठीक आहे, फक्त तुम्हाला बघावं लागेल की पार्टिकल क्लॉकवाईज जातो की अँटी क्लॉकवाईज जातो. बाकी वेलॉसिटीची डायरेक्शन ही तर टँजेन्शियलच असणार आहे. त्यानंतर मग आपण डिटेलमध्ये स्टडी केला सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स मध्ये आपण काय काय बघितलं, तर सेंट्रिपिटल फोर्स मध्ये आपण बघितलं सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन पाहिली. त्यानंतर मग आपण सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन बघितली. त्यानंतर मग आपण सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला देखील बघितला. ठीक आहे, एवढं सगळं आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. बघा, डेफिनेशन तर एकदम सोपी होती. फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतो त्या पार्टिकलवर सर्कलच्या सेंटरकडे एक फोर्स लागत असतो ज्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. त्यानंतर मग आपण बघितलं होतं डायरेक्शन. सेंट्रिपिटलच्या नावातच होतं सेंट्री म्हणजे सेंटर आणि पिटल म्हणजे टुवर्ड्स. मग सर्कलच्या सेंटरकडे टुवर्ड्स द सेंटर ही झाली सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन. त्यानंतर मग आपण बघितला होता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला जो होता mv²/r. ठीक आहे, एवढं सगळं आपण कव्हर केलं होतं ग्रॅव्हिटेशनच्या सेकंड लेक्चर मध्ये. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत ग्रॅव्हिटेशनच्या थर्ड लेक्चरला. ठीक आहे, तर सर्वांनी पेन आणि वही काढून ठेवा. ओके, आणि हेडिंग द्या आजच्या टॉपिकचं, ज्याचं नाव आहे केपलर्स लॉज. ठीक आहे, आज आपण एक नवीन टॉपिक सुरुवात करतोय ज्याचं नाव आहे केपलर्स लॉ. केपलर्स लॉ. ठीक आहे, हेडिंग देऊन ठेवा. टोटल 3 लॉज आहेत आपल्याला जे स्टडी करायचे आहेत, तर सगळ्यांनी हेडिंग देऊन ठेवा केपलर्स लॉज किंवा केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असं हेडिंग दिली तरी चालेल. केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे, या हेडिंग वरनच तुम्हाला क्लिअर होत असेल की या ठिकाणी आपण प्लॅनेटच्या मोशन बद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, केपलरचे तिन्ही लॉ हे पर्टिक्युलर प्लॅनेटच्या मोशनशी रिलेटेड आहेत, म्हणून त्याला केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन देखील म्हणतात. ठीक आहे, ओके. तर चला आता बघा, सगळ्यात अगोदर ज्यावेळेस दुर्बिणीचा शोध लागला नव्हता तेव्हा, ठीक आहे, त्यावेळी पण म्हणजे दुर्बिणीचा शोध लागायच्या आधीपासून त्याआधी देखील खूप सारे लोक होते जे आकाशाकडे बघून त्याचा स्टडी करायचे, प्लॅनेटच्या मोशनचा स्टडी करायचे. ते बघायचे की प्लॅनेटची मोशन कशी आहे, म्हणजे प्लॅनेट कसा ट्रॅव्हल करतो काय. पण त्यावेळेस जेवढेही ऑब्झर्वेशन घेतले जायचे हे ऑब्झर्वेशन नेकेड आयने घेतले जात होते. नेकेड आय म्हणजे उघड्या डोळ्याने, कारण त्यावेळेस दुर्बिणीचा शोध लावला नव्हता. ठीक आहे, तर दुर्बिणीचा शोध लागण्याच्या अगोदर आपल्याकडे स्पेस बद्दल जी देखील माहिती होती ती सगळीच्या सगळी माहिती ही उघड्या डोळ्याने केलेल्या ऑब्झर्वेशन वर डिपेंड होती. ठीक आहे, त्यानंतर मग गॅलिलिओ आले. गॅलिलिओनी 1608 मध्ये, ठीक आहे, किती 1608 मध्ये कशाचा शोध लागला होता,
तर त्यावेळेस शोध लागला होता टेलिस्कोपचा, आणि टेलिस्कोपचा शोध लागल्याच्या नंतर प्लॅनेट किंवा स्पेसला ऑब्झर्व करणं एकदम सोपं होऊन गेलं. ठीक आहे, कारण त्यावेळेस आपण त्या गोष्टी बघायला लागलो होतो ज्या आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघता येत नव्हत्या. ठीक आहे, म्हणजेच 16th सेंचुरीमध्ये, ठीक आहे, 16th सेंचुरी किंवा 17th सेंचुरीमध्ये टेलिस्कोपच्या सहाय्याने आपण खूप सारा डेटा हा कलेक्ट केला होता. ठीक आहे, बघा टेलिस्कोपच्या सहाय्याने आपण कोणताही प्लॅनेट ऑब्झर्व करू शकतो. ठीक आहे, स्पेस मधला. मग त्या प्लॅनेटचं ऑब्झर्वेशन करून जी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केली, ठीक आहे, बघा टेलिस्कोपच्या सहाय्याने आपण काय करतो. सगळ्यात अगोदर आपण बघूयात की टेलिस्कोपचा शोध कशासाठी लागला होता. तर टेलिस्कोपचा शोध लागला होता हेवनली बॉडीजचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी. हेवनली बॉडीज म्हणजे अशा बॉडीज ज्या स्पेसमध्ये असतात, ओके, ज्या व्हॅक्यूम मध्ये प्रेझेंट असतात, त्यांच्या ऑब्झर्वेशनसाठी आपण टेलिस्कोपचा शोध लागला. मग टेलिस्कोपचा शोध लावल्यानंतर मग आपण त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक स्टडी केले, ते कसे मूव्ह करतात, काय करतात, हे सगळं आपण स्टडी केलं. ओके, डिटेल ऑब्झर्वेशन केलं आपण, आणि या डिटेल ऑब्झर्वेशन मधून आपल्याला काही इन्फॉर्मेशन भेटली होती. मग त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे, ओके, त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे केपलरने प्लॅनेटच्या मोशनशी रिलेटेड काही लॉज मांडले. ठीक आहे, मग केपलरने सांगितलं की हा एक प्लॅनेट असा असा मूव्ह करतो. ठीक आहे, या प्लॅनेटने, मग ते पूर्ण डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत या लेक्चरमध्ये. तर ते जे लॉज आहेत त्या लॉजला आपण कन्सिडर केलं होतं केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, आणि टोटल 3 लॉज होते ते, आणि हे तिन्हीचे तिन्ही लॉज आपल्याला या लेक्चरमध्ये आता स्टडी करायचे. ठीक आहे, ओके, तर चला सुरुवात करूयात केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशनला. ठीक आहे, तर टोटली जर बघितलं तर केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन हे 3 लॉज आहेत. ठीक आहे, केपलरने 3 लॉ सांगितले होते. मग ते 3 लॉज कशा कशा विषय होते. तर केपलरचा जो पहिला नियम होता, तो पहिला नियम होता प्लॅनेटच्या ऑर्बिटशी रिलेटेड. ठीक आहे, प्लॅनेटच्या ऑर्बिटशी रिलेटेड पहिला नियम होता. म्हणजे एक प्लॅनेट सूर्याभोवती कसा मूव्ह करतो. ठीक आहे, त्याची ऑर्बिट कशी असते, ते सर्क्युलर असते की वेगळी असते. ठीक आहे, हे त्यांनी पहिल्या नियमामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर मग दुसरा जो नियम आहे केपलरचा, या दुसऱ्या नियमामध्ये केपलरने प्लॅनेटने कव्हर केलेल्या एरियाबद्दल सांगितलं. ठीक आहे, आणि तिसरा जो नियम होता केपलरचा, हा केपलरचा तिसरा नियम हा प्लॅनेटच्या टाइम पिरियडशी रिलेटेड आहे. ठीक आहे, टाइम पिरियड म्हणजे काय, आय थिंक तुम्हाला माहिती असेलच. तर टाइम पिरियड म्हणजे एकदम सोपी टर्म आहे की एका प्लॅनेटला सूर्याभोवती एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो, त्याला आपण टाइम पिरियड म्हणत असतो. तिसरा लॉ स्टडी करताना मी सांगेनच. ठीक आहे, तर चला आता स्टडी करूयात केपलरचे 3 नियम. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल केपलर्स फर्स्ट लॉ, हेडिंग देऊन ठेवा सगळ्यांनी, केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे, केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. द व्हेरी फर्स्ट लॉ इज, आपण स्टडी करत आहोत आता केपलर्स फर्स्ट लॉ. ओके, केपलरचा पहिला नियम. बघा, तुम्हाला मी आधी सांगितलं की केपलरच्या पहिल्या नियमामध्ये प्लॅनेटच्या ऑर्बिट विषयी सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणून या नियमाला आपण असं म्हणतो, इट इज ऑल्सो नोन ॲज, इट इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ ऑर्बिट. ठीक आहे, केपलरच्या पहिल्या नियमाला आपण काय म्हणत असतो, तर इट इज ऑल्सो नोन ॲज द लॉ ऑफ ऑर्बिट. ठीक आहे, चला स्टेटमेंट काय आहे केपलरच्या लॉचं. स्टेटमेंट एकदम सोपं आहे. ओके, 2 स्टेटमेंट आहेत, एक बुक मधलं आहे आणि एक मी स्वतः जे स्टुडंटला देत असतो ते आहे. अगोदर मी बुक मधलं स्टेटमेंट घेतो. बुक मधलं स्टेटमेंट असं आहे, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकस. ठीक आहे, हे झालं आपलं पुस्तकातलं स्टेटमेंट. आता माझं स्टेटमेंट असं आहे की एव्हरी प्लॅनेट, ठीक आहे, बघा असं नाही, सुरुवात अशी करूयात की इट स्टेट दॅट, केपलरचा जो पहिला नियम आहे, इट स्टेट्स दॅट, त्यामध्ये आपण काय सांगितलं बघूयात की, बघा, एव्हरी प्लॅनेट revolves around the sun, in an elliptical orbit, and
sun is at any one of the focus. sun is at any one of the focus. बघा आता केपलरचा पहिला नियम काय सांगतो. आपण बघितलं की केपलरच्या पहिल्या नियमाला काय नाव दिलं होतं. इट इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ ऑर्बिट. ठीक आहे. आता या लॉ ऑफ ऑर्बिट याच्यासाठी म्हटलं कारण या नियमामध्ये प्लॅनेटच्या ऑर्बिट विषयी सांगितलेलं आहे. मग काय सांगितलं ऑर्बिट विषयी, तर त्याने सांगितलंय की प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतो. कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरत असतो. इलिप्टिकल ऑर्बिट. आतापर्यंत आपण हे स्टडी करत आलो होतो की प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याभोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो. बट लक्ष ठेवा ती ऑर्बिट सर्क्युलर नसते. ती ऑर्बिट कशी असते तर ती असते इलिप्टिकल ऑर्बिट. मग आता इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे काय किंवा इलिप्स म्हणजे काय जर माहिती नसेल तर बघून घेऊया तिकडे आपण दाखवतो. ओके, सगळ्यात अगोदर आपण हे बघून याला सध्या आता थोडं साइड मध्ये ठेवा. आपण अगोदर बघून घेऊयात की एक इलिप्स म्हणजे काय. ओके, किंवा एक इलिप्स कसा तयार करतात. ठीक आहे, चला बघा. समजा माझ्याकडे हा एक कोन आहे. ठीक आहे, हा झाला एक कोन ज्या कोनची हाईट सपोज h आहे आणि रेडियस r आहे. ही झाली त्याची हाईट h आणि ही झाली त्याची रेडियस r. आता थोडासा विचार करा की जर मी या कोनला असं कट केलं. ठीक आहे, कसं कट केलं असं स्ट्रेट कट केलं तर मला एक असा कट भेटेल सर्क्युलर. ठीक आहे, सो कोनला जर तुम्ही असं एका हॉरिझॉन्टल लाईन मध्ये कट केलं तर तुम्हाला एक सर्कल भेटत असतं. बट त्याच कोनला जर आपण इन्क्लाइन कट केलं, इन्क्लाइन म्हणजे जर थोडं तिरपं कट केलं असं जर तिरपं कट केलं तर तुम्हाला एक असा शेप भेटत असतो. ठीक आहे, आणि या शेपला आपण म्हणत असतो इलिप्स. ठीक आहे, लक्षात राहील. ज्यावेळेस आपण एका कोनला असं तिरपं कट करतो, इन्क्लाइन कट करतो, त्यावेळेस आपल्याला असा एक शेप भेटतो. या शेपला आपण म्हणत असतो इलिप्स. मग प्रत्येक प्लॅनेट हा सन भोवती अशा ऑर्बिट मध्ये फिरत असतो. आता ही ऑर्बिट सर्क्युलर आहे का नाही, बघण्याहून ती सर्क्युलर दिसत नाही, ही इलिप्टिकल ऑर्बिट आहे. ठीक आहे, मग प्रत्येक इलिप्सला दोन फोकस असतात. ठीक आहे, प्रत्येक इलिप्सला काय असतात सॉरी दोन ऍक्सिस असतात आणि दोन फोकस पण असतात. ठीक आहे, आता हे झाले इलिप्सचे दोन ऍक्सिस. याला आपण आता बघा हा मोठा ऍक्सिस आहे म्हणून आपण याला कन्सिडर करूयात मेजर ऍक्सिस. ठीक आहे, आणि हा जो छोटा आहे याला आपण कन्सिडर करूयात मायनर ऍक्सिस. ठीक आहे, प्रत्येक इलिप्सला किती ऍक्सिस असतात तर दोन ऍक्सिस. जो हॉरिझॉन्टल आहे तो झाला मेजर ऍक्सिस, जो व्हर्टिकल आहे तो झाला मायनर ऍक्सिस. आता या मेजर ऍक्सिस वर दोन फोकस देखील प्रेझेंट असतात. ठीक आहे, याला आपण कन्सिडर करतो असतो फोकस. आता दोन फोकस आहे म्हणून मी याला कन्सिडर करतो F1 आणि याला मी कन्सिडर करणार आहे F2. ठीक आहे, बघा हा झाला इलिप्स. इलिप्स कसा तयार होतो हे कळालं असेलच की आपण जर एका कोनला असं तिरपं कट केलं, इन्क्लाइन कट केलं तर आपल्याला असा एक शेप भेटतो ज्या शेपला आपण इलिप्स म्हणत असतो. ठीक आहे, ओके. आता एका इलिप्सला दोन ऍक्सिस असतात. हा झाला मेजर ऍक्सिस मोठा म्हणून हा झाला मेजर, हा झाला छोटा ऍक्सिस छोटा म्हणून आपण याला म्हटलं मायनर ऍक्सिस. आता मेजर ऍक्सिस वर दोन फोकस असतात. हा झाला फोकस F1, हा झाला फोकस F2. ओके, आता समजून घ्या की हा लॉ काय सांगतो. तर हा लॉ काय सांगतो आपल्याला की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. अगोदर इथपर्यंत समजून घ्या, इथपासून इथपर्यंत की प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतो. ठीक आहे, प्रत्येक प्लॅनेट सूर्याभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतो. हा झाला तो असा एक इलिप्टिकल ऑर्बिट. अँड सन इज ऍट एनी वन ऑफ द फोकस. आणि सन हा कोणत्याही एका फोकसवर प्रेझेंट असतो. मग एकतर सन या फोकसवर प्रेझेंट असेल किंवा सन या फोकसवर प्रेझेंट असेल. ठीक आहे, ओके. चला आता इकडे लक्ष द्या. या डायग्रामला आपण थोडंसं मोठं करू होतं. ठीक आहे, सपोज हा झाला एक इलिप्स. ठीक आहे, हा झाला आपल्या इलिप्सचा मेजर ऍक्सिस आणि हा झाला इलिप्सचा मायनर ऍक्सिस. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की मेजर ऍक्सिस वर दोन फोकस असतात.
हा झाला एक फोकस F1, हा झाला दुसरा फोकस आपला F2. ओके, आता ऍझ्युम करूया सध्या की आपला सन या फोकसवर आहे. ठीक आहे, सन झाला इथे या फोकसवर, ही झाली सूर्याची पोझिशन. ओके, आणि इथे समजा आपली अर्थ आहे, ही झाली आपली अर्थ. ठीक आहे, मग आता अर्थ सूर्याभोवती कशी फिरणार आहे? तर अर्थ सूर्याभोवती ही सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणार आहे का? नाही, कारण केपलरच्या पहिल्या नियमामध्ये काय सांगितलं की एव्हरी प्लॅनेट, कोणताही प्लॅनेट असू द्या, मग अर्थ पण त्याच्यामध्येच येते, की कोणताही प्लॅनेट हा सूर्याभोवती कसा फिरत असतो, तर तो फिरत असतो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. ठीक आहे, मग ही झाली आपली अर्थ, हा झाला सन, हा झाला इलिप्स. मग ही झाली आपल्या अर्थची ऑर्बिट, किंवा ही झाली कोणत्याही प्लॅनेटची ऑर्बिट, की कोणताही प्लॅनेट सूर्याभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो, आणि सन या इलिप्सच्या कोणत्या पण एका फोकसवर प्रेझेंट आहे. मग सन इथे पण प्रेझेंट असू शकतो, तो इथे पण प्रेझेंट असू शकतो, कुठेही प्रेझेंट असू शकतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात राहील. पहिला नियम कळाला की प्रत्येक प्लॅनेटची ऑर्बिट ही सर्क्युलर नसून इलिप्टिकल असते. ठीक आहे, कोणत्याही प्लॅनेटची ऑर्बिट ही सर्क्युलर नाही, तर ही कशी असते, ही इलिप्टिकल असते. आणि सूर्य कुठे प्रेझेंट असतो, तर कोणत्या पण एका फोकसवर, एक तर तो या फोकसवर प्रेझेंट असेल किंवा तो या फोकसवर प्रेझेंट असेल. ठीक आहे, ओके, लक्षात राहील. हा झाला पहिला नियम. ठीक आहे, की इट इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ ऑर्बिट. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इट स्टेट्स दॅट की प्रत्येक प्लॅनेट सूर्याभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो, आणि सूर्य हा त्या इलिप्सच्या कोणत्या पण एका फोकसवर असतो. बघा, ऍट एनी वन ऑफ द फोकस. इलिप्सला टोटल किती फोकस असतात, तर 2. या 2 पैकी कोणत्याही एका फोकसवर प्रेझेंट असतो आपला कोणत्याही एका फोकसवर प्रेझेंट असतो सन. तर हा झाला आपला केपलरचा पहिला नियम. आय होप तुम्हाला कळालेला असेलच. चला आता वळूयात आपण दुसऱ्या लॉ कडे. ठीक आहे, मग केपलरचा सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला. सो नाउ वी विल स्टडी केपलर सेकंड लॉ. मग केपलरच्या सेकंड लॉला काय म्हणतात. ठीक आहे, याचं देखील एक स्टेटमेंट आहे, त्याला देखील एक नाव दिलंय. जसं की आपण केपलरच्या पहिल्या नियमाला काय म्हटलं, तर आपण त्याला म्हटलं होतं लॉ ऑफ ऑर्बिट. मग तसं आता केपलरच्या दुसऱ्या नियमाला काय म्हणायचंय. ओके, सो केपलर सेकंड लॉ. चला, केपलर सेकंड लॉ नुसार सेकंड लॉला काय म्हटलं. इट इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ इक्वल एरिया. ठीक आहे, इट इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ इक्वल एरिया. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेटमेंट लिहून देतो, नंतर मग आपण बघूयात की हा लॉ काय सांगतो. तर इट स्टेट्स दॅट द लाईन जॉइनिंग द सन and the planet, the line joining the sun and the planet covers equal area in equal time. Covers equal area in equal time. बघा, इथे 2 शब्द इम्पॉर्टंट आहे, इक्वल एरिया आणि इक्वल टाइम. ओके, चला सपोज आपण अर्थच एक्झाम्पल कन्सिडर करूया. ठीक आहे, डायग्राम शक्यतो मी बुक मध्ये ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो, पण जाऊ द्या, बुक मधली डायग्राम थोडीशी वेगळी आहे. ओके, चला इकडे लक्ष द्या. मी या ठिकाणी काही पॉइंट्स ड्रॉ करतो. ठीक आहे, सपोज आपली अर्थ अगोदर या ठिकाणी होते, याला नाव देऊ आपण पॉइंट ए. ठीक आहे, काही दिवसानंतर किंवा समजा काही महिन्यानंतर आपली अर्थ या ठिकाणी आली, याला आपण नाव देऊया पॉइंट बी. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर मग अजून काही दिवसांनी समजा आपली अर्थ या ठिकाणी होती, याला आपण नाव देऊया पॉइंट सी. आणि थोड्या दिवसानंतर समजा अर्थ आपली इथं आली, याला आपण नाव देऊया पॉइंट डी. ठीक आहे, ओके. चला, काही दिवसानंतर सपोज अर्थ आपली या ठिकाणी येऊन पोहोचली, याला आपण नाव देऊया पॉइंट ई. ठीक आहे, आता नाही ई म्हणजे आपण अर्थ कन्सिडर केला होता, कन्फ्युज झालो पुन्हा. चला, याला नाव देऊया आपण पॉइंट एफ. आणि समजा काही वेळानंतर ती इथे आली, तर याला आपण नाव देऊया समजा पॉइंट जी. ठीक आहे, ओके.
चला, अगोदर अर्थ कुठे होती? तर अगोदर अर्थ होती पॉइंट ए वर. आता समजा सपोज की या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी अर्थला लागले 3 महिने. ठीक आहे, किती महिने लागले? 3 महिने. ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी पृथ्वीला किती महिने लागले? तर 3 महिने लागले. ठीक आहे. सपोज की सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी देखील अर्थला लागले 3 महिने. ओके. आणि एफ पासून जी पर्यंत जाण्यासाठी पुन्हा सपोज अर्थला लागले 3 महिने. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट नसेलच. ठीक आहे, बघा अगोदर पृथ्वी ए वर होती, नंतर पॉइंट ए वर होती. आता ए पासून बी पर्यंत जायला किती महिने लागले? 3 महिने लागले, असं आपण ऍझ्युम केलं, समजलं. ठीक आहे. त्यानंतर मग आपण ऍझ्युम केलं की आता पृथ्वी सी पॉइंट वर होती. मग सी पॉइंट वरून डी पॉइंट वर जाण्यासाठी किती वेळ लागला? सपोज 3 महिने लागले. त्यानंतर मग पृथ्वी समजा एफ पॉइंट वर आली. आता एफ वरून जी वर जायला किती महिने लागले? 3 महिने लागले. ठीक आहे, ओके. आता बघा या ठिकाणी ए पासून बी पर्यंत जाताना पृथ्वीने किती एरिया कव्हर केला? आता हा इलिप्स आहे, इलिप्सला काही ना काहीतरी एरिया पण असणारच आहे. ठीक आहे, चला आपण ऍझ्युम करूयात की ए पासून बी पर्यंत जाताना पृथ्वीने एवढा एरिया कव्हर केला. ठीक आहे, हा जो एरिया येतो ना या ट्रायंगल मध्ये, सपोज हा एवढा एरिया कव्हर केला या 3 महिन्यामध्ये. ठीक आहे, चला याला नाव देऊन टाकूयात आपण A1. ठीक आहे, ओके. आता सी पासून डी पर्यंत जाताना पृथ्वीने किती एरिया कव्हर केला? त्याच्याकरता काय करायचंय की पॉइंट सी आणि पॉइंट डी फक्त एस पासून जोडत चला. ठीक आहे, हा जोडला आपण पॉइंट सी आणि हा जोडला आपण पॉइंट डी. ठीक आहे, आता एवढा एरिया कव्हर केला या 3 महिन्यामध्ये, एवढा एरिया. ठीक आहे, हा एरिया याला नाव देऊयात आपण A2. ठीक आहे. त्यानंतर मग आता ज्यावेळेस अर्थ एफ पासून जी पर्यंत आली त्या वेळेमध्ये या 3 महिन्यामध्ये किती एरिया कव्हर केला तो कसा कॅल्क्युलेट करायचा? तर एस पासून एक लाईन एफ ला जोडायची आणि एस पासून एक लाईन जी ला जोडायची. ओके, हा झाला तो एरिया जो या 3 महिन्यामध्ये कव्हर केला. याला नाव देऊयात आपण A3. ठीक आहे, काही डाऊट इथपर्यंत? नक्कीच नसेलच. चला बघा पुन्हा समजून घ्या. आपण सध्या दुसरा नियम स्टडी करतोय, हा प्लॅनेटरी मोशनचा दुसरा नियम. ठीक आहे, सगळ्यात अगोदर अर्थ कुठे होती? पॉइंट ए वर होती. ए पासून बी पर्यंत जायला किती वेळ लागला? तर 3 महिने लागला. ओके. नंतर मग अर्थ कुठे आली? पॉइंट सी वर आली. सी पासून डी वर जाण्यासाठी किती वेळ लागला? 3 महिन्याचा वेळ लागला. सपोज आपण ऍझ्युम केलं ते असं लागत सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी 3च महिने लागतील असं काही कंपल्सरी नाहीये. पण आपण ऍझ्युम केलं ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी 3 महिने, सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी 3 महिने आणि एफ पासून जी पर्यंत जाण्यासाठी 3 महिने. मग ज्यावेळेस पृथ्वी ए पासून बी पर्यंत गेली, पृथ्वीने किती एरिया कव्हर केला तो कसा काढायचा? तर पॉइंट ए बी एस सोबत जोडून घ्या, हा झाला तो एरिया. सी पासून डी पर्यंत जाताना अर्थने किती एरिया कव्हर केला? सी आणि डी एस ला जोडा, हा झाला तो एरिया. ठीक आहे, एफ पासून जी पर्यंत जाताना पृथ्वीने किती एरिया कव्हर केला? एफ आणि जी पॉइंट एस पॉइंटला जोडा, हा झाला तो एवढा एरिया. ठीक आहे, आता मला सांगा की या ठिकाणी कॉमन काय? कॉमन बघा एक टर्म आहे की ए पासून बी पर्यंत जाताना किती वेळ लागला? 3 महिने. सी पासून डी पर्यंत जाताना किती वेळ लागला? 3 महिने. एफ पासून जी पर्यंत जाताना किती वेळ लागला? 3 महिने. ठीक आहे, मग बघा जर ए पासून बी पर्यंत जाताना 3 महिने लागत असतील, सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी 3 महिने लागत असतील किंवा एफ पासून जी पर्यंत जाण्यासाठी जर त्याला 3 महिने लागत असेल, सारखाच वेळ लागत असेल, तर या 3 महिन्यामध्ये त्याने जेवढा पण एरिया कव्हर केला तो एरिया देखील सारखा असतो. ठीक आहे, इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर केला जातो. ठीक आहे, पुन्हा समजून घ्या. ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी 3 महिने, एवढ्या वेळात एरिया कव्हर केला A1. सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी 3 महिने, या वेळेत एरिया कव्हर केला A2. एफ पासून जी पर्यंत जाण्यासाठी 3 महिने, एरिया किती कव्हर केला? A3 एवढा एरिया कव्हर केला. आता हे सगळेच्या सगळे एरिया कव्हर करण्यासाठी टाइम कसा लागला? तर सेम टाइम लागला. मग जर टाइम सारखा लागत असेल तर हे कव्हर केलेले एरिया पण कसे असतील? सारखेच असतील. आता इकडे या वापस. ठीक आहे, इट इज ऑल्सो नोन एज लॉ ऑफ इक्वल एरिया. आता तुम्हाला कळत असेल की याला आपण इक्वल एरियाचा लॉ का म्हटलं होतं, कारण हे तिन्हीचे तिन्ही एरिया कसे असतात? हे इक्वल असतात. ठीक आहे, बघा आता काय सांगते स्टेटमेंट.
द लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट. ओके, म्हणजे ही लाईन, द लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट कव्हर इक्वल एरिया इन इक्वल टाइम. जी लाईन सन आणि प्लॅनेटला जॉईन करते ती लाईन इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करत असते. ठीक आहे, लक्षात राहिलं का हा? ओके, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की या ठिकाणी एरिया A1 हा असेल एरिया A2, तो असेल एरिया A3 एवढा. हे तिन्हीचे तिन्ही एरिया या ठिकाणी सेम असेल. ओके, कारण का? तर हे तिन्हीचे तिन्ही एरिया कव्हर करण्यासाठी लागणारा वेळ आहे तो वेळ सारखाच आहे. ठीक आहे, मग इक्वल टाइम मध्ये प्लॅनेट इक्वल एरिया कव्हर करत असतो. हा झाला केपलरचा दुसरा नियम. ठीक आहे, क्लिअर झाला? ओके, चला पुन्हा रिवाइज करून घ्या एकदा केपलरचा दुसरा नियम. केपलरच्या दुसऱ्या नियमाला आपण काय म्हणत असतो, तर त्याला आपण म्हटलं लॉ ऑफ इक्वल एरिया. ठीक आहे, तो नियम काय सांगतो आपल्याला की जर प्लॅनेट, ओके, जर प्लॅनेट सपोज इकडे बघूया की प्लॅनेट आणि सनला जॉईन करणारी जी लाईन आहे, ठीक आहे, प्लॅनेट आणि सनला जॉईन करणारी जी लाईन आहे ही लाईन इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करेल. इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करेल. हा झाला आपला केपलरचा दुसरा नियम. आता स्टडी करूयात आपण केपलरचा तिसरा नियम. सो हेडिंग देऊन ठेवा केपलर्स थर्ड लॉ. ओके, केपलर्स थर्ड लॉ. हे तिन्ही नियम स्टडी केले की आपण काही इम्पॉर्टंट पॉइंट्स बघणार आहोत. ठीक आहे, इम्पॉर्टंट पॉइंट जे आपल्या सिलेबस मध्ये नाही पण तरी बघायचे, कारण ते तुम्हाला 11वी 12वी मध्ये कामी पडणार आहे. ठीक आहे, आता लक्षात राहिली तर खूपच चांगलं. थर्ड इज केपलर्स थर्ड लॉ. ठीक आहे, ओके, चला सुरुवात करूयात केपलरच्या तिसऱ्या नियमाला. मग केपलरच्या तिसऱ्या नियमाचं पण एक स्टेटमेंट आहे. ठीक आहे, काय म्हणतात त्या स्टेटमेंटला बघा. ओके, it is also known as law of time period. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ टाइम पिरियड. कारण या लॉ मध्ये, या तिसऱ्या नियमामध्ये आपण प्लॅनेटच्या टाइम पिरियडशी, म्हणजे टाइम पिरियड बद्दल बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर आता हा नियम काय सांगतो बघा. इट स्टेट्स that the square of period of revolution of a planet is directly proportional to the cube of mean distance, किंवा याला आपण म्हणू शकतो or semi major axis. ठीक आहे, बघा केपलरच्या तिसऱ्या लॉला आपण म्हणत असतो लॉ ऑफ टाइम पिरियड, कारण या नियमामध्ये आपण प्लॅनेटच्या टाइम पिरियड विषयी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, मग आता हा नियम काय सांगतो, स्टेटमेंट काय याचं, स्टेटमेंट एकदम सोपं आहे. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. कशाचा स्क्वेअर, तर स्क्वेअर करायचा आहे आपल्याला पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा. ठीक आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. आता बघा, समजा प्लॅनेटचा जो टाइम पिरियड त्याला आपण टी कन्सिडर करूया. या टाइम पिरियडचा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स और सेमी मेजर ऍक्सिस. ठीक आहे, चला मीन डिस्टन्सला आपण कन्सिडर करूयात आर.
ठीक आहे. आता मीन डिस्टन्स काय आहे हे सगळं आपण डायग्राम मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सध्या फक्त स्टेटमेंट लक्षात घेऊन घ्या की आपण टाइम पिरियडला टी कन्सिडर केला आणि मीन डिस्टन्स किंवा ज्याला आपण म्हटलं सेमी मेजर ऍक्सिस त्याला आपण आर कन्सिडर केला. मग स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड, ओके, किंवा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच टाइम पिरियड. ठीक आहे. मग स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. बघा, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. ठीक आहे. हा झाला आपला केपलरचा तिसरा नियम. आता बघा टाइम पिरियड म्हणजे काय, मीन डिस्टन्स म्हणजे काय, आता ते समजून घेऊयात. ठीक आहे. ओके, बघा पुन्हा आपण एक इलिप्स काढूयात. ठीक आहे. सपोज हा झाला एक इलिप्स. ठीक आहे. हा झाला आपल्या इलिप्सचा मेजर ऍक्सिस आणि हा झाला इलिप्सचा मायनर ऍक्सिस. ठीक आहे. मेजर ऍक्सिस वर प्रेझेंट असतात दोन फोकस. हा झाला एक फोकस, हा झाला दुसरा फोकस. ठीक आहे. चल एक काम करू, फोकस थोडे आत काढू, यावेळेस थोडं क्लिअर दिसेल. हा झाला एक फोकस आणि हा झाला दुसरा फोकस. असं अजून करू की सन या फोकसवर आहे, मग मी हा फोकस आता काढून टाकतो कारण याचं काही काम नाही. ठीक आहे. आपण एक एलिप्स कन्सिडर केला. ठीक आहे. या एलिप्सला दोन फोकस असतात. त्या दोन फोकस पैकी कोणत्याही एका फोकसवर प्रेझेंट असतो आपला सन. ओके. चला आता बघा, सपोज अर्थ आपली किंवा एक प्लॅनेट आहे, कोणताही प्लॅनेट आपण अर्थ कन्सिडर करू. ठीक आहे. तर अर्थ ही या ऍक्सिस वर, या ऑर्बिटमध्ये, या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये आता सूर्याभोवती फिरणार आहे. ठीक आहे. मग समजा आपली अर्थ इथून मोशन सुरुवात करू लागली. ठीक आहे. ही झाली आपली अर्थ. मग अर्थला इथून निघून पुन्हा असं जाऊन इथं यायला जो वेळ लागेल, ठीक आहे, पुन्हा समजून घ्या, पृथ्वीला इथून निघायचं, मग इथून निघून पुन्हा इथं येण्यासाठी जो वेळ लागेल त्या वेळेला आपण म्हणत असतो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्या वेळेला आपण काय म्हणत असतो, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा टाइम पिरियड, दोन्ही म्हणू शकता तुम्ही त्याला. तुम्ही त्याला एक तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणू शकता, नाहीतर तुम्ही टाइम पिरियड देखील म्हणू शकता. ठीक आहे. ज्याला आपण कॅपिटल टी ने इंडिकेट करत असतो. लक्षात ठेवा, कॅपिटल टी म्हणजे टाइम पिरियड आहे. ठीक आहे, लक्षात राहील ना. ओके. मग आता बघा की पृथ्वीला सूर्याभोवती एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागेल त्या वेळेला आपण काय म्हटलं, टाइम पिरियड. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा टाइम पिरियड किती असतो, तर हा टाइम पिरियड असतो 365 डेजचा, ज्याला आपण 1 इयर म्हणत असतो. कारण पृथ्वीला सूर्याभोवती एक चक्कर मारायला 1 वर्ष लागत असतं. ठीक आहे. ओके. चला वापस या पॉइंटवर. मग आता पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय ते तुम्हाला कळालं. आता मीन डिस्टन्स म्हणजे काय किंवा सेमी मेजर ऍक्सिस म्हणजे काय ते बघूयात. सपोज अर्थ इथून निघाली आणि इथपर्यंत आली. ओके. आता हे एक्झॅक्टली अपोजिट एंड झाले या ऍक्सिसचे. ठीक आहे. चला आता अर्थचं सन पासून एवढं जे डिस्टन्स आहे, सपोज अर्थ इथं असताना, अर्थ ज्यावेळेस इथं होती त्यावेळेस हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण कन्सिडर करू ए. ठीक आहे. त्यानंतर मग आता अर्थ या ठिकाणी पोहोचली, आता हे जे डिस्टन्स आहे त्याला मी कन्सिडर करतो बी. चालेल, काही अडचण नाही. ज्यावेळेस अर्थ या पॉइंटवर होती आपण एवढ्या डिस्टन्सला कन्सिडर केलं ए. आता अर्थ इथून निघाली आणि इथपर्यंत आली अपोजिट एंडला, आता हे जे डिस्टन्स आहे दोघांमधलं त्याला मी कन्सिडर केलं बी. ओके. आता या दोन डिस्टन्स वरून मीन डिस्टन्स काढता येतं. मग मीन डिस्टन्स कसं काढायचं, तो फॉर्म्युला असा आहे की मीन डिस्टन्स ज्याला आपण आर कन्सिडर केलं तर आर इज इक्वल्स टू असतो ए प्लस बी अपॉन 2. ठीक आहे. फॉर्म्युला लक्षात राहील, ए प्लस बी अपॉन 2. हे झालं मीन डिस्टन्स काढायचं फॉर्म्युला. ठीक आहे. आता कोणत्याही प्लॅनेटचं मीन डिस्टन्स तुम्ही काढू शकता. ठीक आहे. काय करायचं, एकदा तो प्लॅनेट इथे असताना हे डिस्टन्स मोजायचं, एकदा तो प्लॅनेट इथे असताना हे डिस्टन्स मोजायचं, दोघांच्या ऍडिशन करून त्याला 2 ने डिवाइड करायचं. हे झालं आपलं मीन डिस्टन्स. ठीक आहे. चला आता याला सेमी मेजर ऍक्सिस आपण का म्हटलं ते समजून घेऊयात. ठीक आहे. मला सांगा की जर मी ए आणि बी या दोघांची जर ऍडिशन केली तर मला पूर्ण सेमी मेजर ऍक्सिस भेटतो का. ठीक आहे. बघा, हा झाला एवढा ए, हा झाला एवढा बी, या दोघांची जर ऍडिशन केली मी तर मला पूर्ण सेमी मेजर ऍक्सिस भेटतो. ठीक आहे, बरोबर आहे. ए प्लस बी याला मी काय म्हणू शकतो, मेजर, सॉरी सेमी मेजर नाही, याला आपण मेजर ऍक्सिस म्हणू शकतो.
बरोबर आहे. पुन्हा लक्ष द्या. ए म्हणजे काय, तर ज्यावेळेस अर्थ इथे होती त्यावेळेस अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स त्याला आपण ए कन्सिडर केलं. बी म्हणजे काय, ज्यावेळेस अर्थ आता या एंडला आली इथे आली त्यावेळेस अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स त्याला आपण बी कन्सिडर केलं. या दोघांची जर मी बेरीज केली तर एवढा ए आणि एवढं बी या दोघांची जर ऍडिशन केली तर मला टोटल मेजर ऍक्सिस भेटून जातो ना. बरोबर आहे. मग याला मी म्हणू शकतो का ए प्लस बी म्हणजेच मेजर ऍक्सिस. ठीक आहे. आणि आता मेजर ऍक्सिसचा अर्ध केलं म्हणून त्याला आपण सेमी मेजर ऍक्सिस म्हटलं. सेमी म्हणजे अर्ध. ठीक आहे. पॉइंट क्लिअर झाला का की मीन डिस्टन्सला सेमी मेजर ऍक्सिस का म्हटलं ते. ओके. आता मला असं वाटतं की तुम्हाला कळालेलं असेलच. ठीक आहे. मग आता बघा की केपलरचा तिसरा नियम काय सांगतो. तर तिसऱ्या नियमाला आपण काय म्हटलं तर इट इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ टाइम पिरियड. कारण या तिसऱ्या नियमामध्ये आपण प्लॅनेटच्या टाइम पिरियड विषयी बघणार आहोत. ठीक आहे. मग प्लॅनेटचा टाइम पिरियड कसा असतो. ठीक आहे. मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं तर केपलरने सांगितलं की स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा स्क्वेअर ऑफ टाइम पिरियडला आपण काय म्हटलं टी. मग स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे हा सिम्बॉल. ठीक आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. ठीक आहे. किंवा सेमी मेजर ऍक्सिस. म्हणजे कोणत्याही प्लॅनेटचा जो टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियडचा स्क्वेअर हा कशाला प्रोपोर्शनल असतो, हा प्रोपोर्शनल असतो मीन डिस्टन्सच्या क्यूबला. ठीक आहे. हा झाला केपलरचा तिसरा नियम. ठीक आहे. कळाला सगळ्यांना. ओके. आता बघा या ठिकाणी डायग्राम मी सध्या रब करतो. डायग्राम काढून झाली की तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहायचे आहेत. ठीक आहे. ते इम्पॉर्टंट पॉइंट्स बघा आता कोणकोणते. ठीक आहे. याच्यावर तेच पॉइंट आपल्याला इथे घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आपण लिहू शकतो की स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड म्हणजे टी. मग टाइम पिरियडचा स्क्वेअर करायचा स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड किंवा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑफ अ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्सला आपण कन्सिडर केलं आर, त्याचा करायचा आहे क्यूब. हा झाला केपलरचा तिसरा नियम. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स किंवा क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस. ठीक आहे. ओके. आता बघा मला हा डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल काढून टाकायचा. मग जर तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल काढून टाकायचा असेल तर तुम्हाला एक कॉन्स्टंट ठेवावा लागतो. ठीक आहे. मग या ठिकाणी मी तो कॉन्स्टंट ठेवतो. एक काम करूया, इथं आपल्याला मेन्शन करावं लागेल की टी म्हणजे काय आणि आर म्हणजे काय. ठीक आहे. वेअर टी म्हणजे काय तर टी म्हणजे आहे टाइम पिरियड. ठीक आहे. टी पी आर ओ डी. आणि आर म्हणजे काय तर आर आहे मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स कशा कशामधलं तर मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. ओके. किंवा सन अँड प्लॅनेट कन्सिडर करा. सन अँड प्लॅनेट. ठीक आहे. ओके. आता मला हा डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल काढून टाकायचा तर मला ठेवावा लागेल एक कॉन्स्टंट. मग तो कॉन्स्टंट मी या ठिकाणी ठेवतो के. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू होणार के आर क्यूब. ठीक आहे. आता जर मी के साठी सॉल्व्ह केलं तर मला आर क्यूबला इकडे पाठवावं लागेल. तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय येतो के. याला मी असं लिहू शकतो का की के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. लिहू शकतो ना. लिहू शकतो. आता के म्हणजेच काय कॉन्स्टंट. याचा अर्थ हा होतो की ही जी टर्म आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब ही कशी असते तर ही असते कॉन्स्टंट. म्हणजे ही टर्म कधी चेंज होणार नाही. ठीक आहे. कारण टी स्क्वेअर अपॉन आर क्यूबला आपण के कन्सिडर केलं. के म्हणजे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत काही डाऊट आहे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करत चला. ठीक आहे. काही डाऊट वगैरे आला तर. ठीक आहे. चला आता तिसरा नियम एकदा पुन्हा स्टडी करून घेऊयात. ठीक आहे. सो केपलरच्या तिसऱ्या नियमाला आपण काय म्हटलं तर आपण याला म्हटलं लॉ ऑफ टाइम पिरियड. ठीक आहे. हा नियम काय सांगतो आपल्याला तर केपलरचा तिसरा नियम आपल्याला सांगतो की टाइम पिरियडचा स्क्वेअर हा कशाला प्रोपोर्शनल आहे. हा प्रोपोर्शनल आहे मीन डिस्टन्सच्या क्यूबला. टाइम पिरियडचा स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मीन डिस्टन्सच्या क्यूबला. ओके. लक्षात राहील.
ठीक आहे, तर हा होता आपला केपलरचा तिसरा नियम. नंतर मग मीन डिस्टन्स कसा काढायचा ते कळालं. तर मीन डिस्टन्स म्हणजे काय, तर a प्लस बी अपॉन 2. आता a प्लस बी म्हणजे लक्षात आहे ना, सपोज हा इलिप्स आहे, आपण एक इलिप्स काढला होता. ठीक आहे, हा झाला समजा आपला इलिप्स. ठीक आहे, हा झाला मेजर ऍक्सिस, हा झाला मायनर ऍक्सिस, हा झाला आपला फोकस. या फोकसवर सन आहे. मग ज्यावेळेस समजा एक प्लॅनेट या ठिकाणी आहे, मग इथलं आणि इथलं डिस्टन्स मेजर करायचं, त्याला म्हटलं आपण बी. हा प्लॅनेट आता इथं येणार, मग या सन मधलं आणि प्लॅनेट मधलं डिस्टन्स मोजायचं, त्याला आपण म्हटलं बी. मग मीन डिस्टन्स कसं काढायचं, तर हा ए प्लस हा बी अपॉन मध्ये 2, हे झालं मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्सला आपण काय म्हणू शकतो, तर सेमी मेजर ऍक्सिस. का म्हटलं ते कळलं ना, कारण ए आणि बी या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला मेजर ऍक्सिस एवढे डिस्टन्स भेटतं, किंवा तोच मेजर ऍक्सिस आहे. आणि मेजर ऍक्सिसला आपण 2 ने डिवाइड करणार, म्हणून त्याला म्हटलं सेमी मेजर ऍक्सिस. ठीक आहे, ओके. तर हे होते केपलरचे 3 नियम. ठीक आहे, सो केपलर्सने टोटल 3 नियम सांगितले होते आणि आपण तिन्हीच्या तिन्ही नियम हे स्टडी केले. चला आता तिन्ही नियम आपण रिवाइज करून घेऊया. ठीक आहे, तर केपलरच्या पहिल्या नियमाला आपण काय म्हटलं, त्याला आपण म्हटलं लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट आपण त्याला का म्हटलं, कारण त्या नियमामध्ये प्लॅनेटच्या ऑर्बिट विषयी सांगितलेलं आहे. मग प्लॅनेटचा ऑर्बिट कसा असतो, तर प्लॅनेटचा ऑर्बिट असतो इलिप्टिकल ऑर्बिट. ठीक आहे, सर्क्युलर असतो का, नाही. प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याभोवती कसा फिरत असतो, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतो. दुसऱ्या नियमाला आपण काय म्हटलं, आपण त्याला म्हटलं लॉ ऑफ इक्वल एरिया. मग लॉ ऑफ इक्वल एरिया म्हणजे काय, काय सांगितलं त्या नियमामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की एखादा प्लॅनेट इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करतो. ठीक आहे, प्रत्येक प्लॅनेट इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करत असतो. त्यानंतर मग आपण आता बघितला केपलरचा तिसरा नियम, ज्याला आपण म्हटलं होतं लॉ ऑफ टाइम पिरियड. आणि हा नियम काय सांगतो की टाइम पिरियडचा स्क्वेअर हा मीन डिस्टन्सच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, ओके. इथपर्यंत तुमचे तिन्हीचे तिन्ही केपलर्स नियम हे संपलेले आहेत. ठीक आहे, आता एक्झाम मध्ये लिहिताना जर तुम्ही असं लिहिलं ना, तर फुल मार्कची गॅरंटी. तर ते असं पॉईंट पॉईंट लिहायचे की याला आपण काय म्हटलं, मग या नियमामध्ये काय सांगितलं, मग थोडंसं खाली त्याची डायग्राम पण आली पाहिजे. ठीक आहे, असं सुटसुटीत लिहायचं एक्झाम मध्ये. चला, तर केपलरचे नियम तर या ठिकाणी संपले. ठीक आहे, मग केपलरच्या नियमांचा वापर करून, ठीक आहे, केपलरच्या नियमाचा वापर करून न्यूटनने ग्रॅव्हिटेशनल लॉ सांगितलेला आहे. की न्यूटनचा जो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, जो आपल्याला नेक्स्ट लेक्चरला स्टडी करायचा आहे, तो न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा नियम हा केपलरच्या नियमावरून त्याने तयार केलेला होता. ठीक आहे, ओके. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की या आजच्या लेक्चरच्या एंडिंगला आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉईंट बघायचे होते. ठीक आहे, ज्याला आपण म्हणू शकतो नीट / JEE, म्हणजे आपण त्याला IIT JEE म्हणूया. बेसिक पॉइंट्स. ठीक आहे, नीट आणि IIT JEE शी रिलेटेड काही बेसिक पॉइंट आहेत ते आता बघूयात. ठीक आहे, ओके. जे तुम्हाला 11वी किंवा 12वीच्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये बघायला भेटतील. ठीक आहे, हा होता आपला इलिप्स. ठीक आहे, इलिप्सला टोटल किती फोकस असतात, तर इलिप्सला टोटल 2 फोकस असतात. सॉरी, ऍक्सिस अगोदर बघूयात. इलिप्सला किती ऍक्सिस असतात, तर 2 ऍक्सिस. हा झाला मेजर ऍक्सिस, हा झाला मायनर ऍक्सिस. ओके, फोकस कोणत्या ऍक्सिसवर प्रेझेंट असतात, मेजर ऍक्सिसवर. ओके, हा झाला एक फोकस ज्याला आपण म्हटलं F1, आणि हा झाला दुसरा फोकस ज्याला आपण म्हटलं F2. ठीक आहे, आता सन या 2 फोकस पैकी कोणत्याही फोकसवर असू शकतो. याच्यावर पण प्रेझेंट असू शकतो, याच्यावर पण प्रेझेंट असू शकतो. ठीक आहे, चला थोड्या वेळाकरता कन्सिडर करू की हा झाला तो फोकस ज्याच्यावर सन प्रेझेंट आहे. ठीक आहे, याला मी सध्या आता काढून टाकतो, किंवा आपण याला खाली लिहूया F1 आणि F2. ठीक आहे, ओके. आता बघा, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जी पोझिशन, ठीक आहे, जी पोझिशन सनच्या एकदम जवळ असते. ओके, जी पोझिशन सनच्या एकदम जवळ असते त्याला म्हणतात पेरिहेलियन. काय म्हणतात त्या पोझिशनला, त्या पोझिशनला म्हणतात पेरिहेलियन. PERIHELION, पेरिहेलियन. आणि जी पोझिशन सन पासून एकदम दूर असते, म्हणजे ही पोझिशन, त्याला म्हणत असतात ऍफेलियन.
ओके, दोन पोझिशन लक्षात राहतील ना. जी पोझिशन सनसाठी एकदम जवळ असते त्याला काय म्हणायचं, पेरिहेलियन. आणि जी पोझिशन सन पासून एकदम दूर असते, म्हणजे ही पोझिशन म्हणतोय मी, फोकसची नाही, ही पोझिशन, याला आपण काय म्हणत असतो, तर याला म्हणतात ऍफेलियन. लक्षात राहील. मग कोणती पोझिशन सनच्या एकदम जवळ आहे, पेरिहेलियन. कोणती पोझिशन सनच्या एकदम दूर आहे, दूर आहे, ऍफेलियन. ठीक आहे. ओके, आता बघा, जसा जसा प्लॅनेट हा सनच्या जवळ येतो, ठीक आहे, ॲज प्लॅनेट moves towards the sun, its speed increases. ठीक आहे, लक्षात घ्या, जसा जसा प्लॅनेट सूर्याच्या जवळ येतो याचा स्पीड वाढत जातो. ठीक आहे. अँड ॲज प्लॅनेट moves away from the sun, okay, its speed decreases. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात ठेवा. as the planet moves towards the sun, its speed increases, and as planet move away from the sun, its speed decreases. ठीक आहे. बघा, आता मला सांगा की प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरणार आहे, म्हणजे तो असा फिरत असणार आहे. ठीक आहे. तर जसा जसा प्लॅनेट सूर्यापासून दूर जाणार, लक्षात ठेवा, प्लॅनेट जसा जसा सूर्यापासून दूर जाणार त्याचा स्पीड कमी 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 होत जातो. लक्षात राहील. as planet moves away from the sun, its speed decreases. जसा जसा प्लॅनेट सूर्यापासून दूर जातो त्याचा स्पीड हळूहळू कमी 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 होत जातो. ठीक आहे. आणि जसा प्लॅनेट सूर्याच्या जवळ जवळ येत जातो त्याचा स्पीड वाढत वाढत जातो. ठीक आहे. जसा जसा प्लॅनेट, ॲज प्लॅनेट मूव्स टुवर्ड्स द सन, इट्स स्पीड इन्क्रीजेस. बघा, प्लॅनेट पासून दूर जाताना स्पीड कमी होतो, प्लॅनेटच्या जवळ येताना स्पीड वाढत असतो. सन पासून दूर जाताना प्लॅनेटचा स्पीड कमी कमी होत जातो आणि सनच्या जवळ येताना प्लॅनेटचा स्पीड हा वाढत असतो. लक्षात राहील. ओके, जसा जसा प्लॅनेट सूर्यापासून दूर जाणार स्पीड कमी होणार, जसा जसा प्लॅनेट सूर्याच्या जवळ येणार स्पीड वाढत जाणार आहे. मग मला सांगा की कोणत्या पोझिशनला प्लॅनेटचा स्पीड सर्वात जास्त असेल आणि कोणत्या पोझिशनला स्पीड सर्वात कमी असेल. ठीक आहे, लक्षात मला सांगायचं आहे. बघा, प्लॅनेट सूर्यापासून दूर जाणार स्पीड कमी होणार, प्लॅनेट सूर्याच्या जवळ येणार स्पीड वाढणार. तर ऑब्विसली आपण सांगू शकतो की ऍफेलियन पोझिशनवर स्पीड ऑफ प्लॅनेट, ओके, स्पीड ऑफ प्लॅनेट इज मिनिमम. ठीक आहे. ऍफेलियन पोझिशनवर प्लॅनेटचा स्पीड एकदम मिनिमम असेल आणि पेरिहेलियनवर पोझिशनवर, ओके, स्पीड ऑफ प्लॅनेट इज मॅक्सिमम. ठीक आहे, इम्पॉर्टंट पॉइंट होता. ठीक आहे, लक्षात राहील ना की जसा एखादा प्लॅनेट सूर्यापासून दूर जाणार स्पीड कमी होणार, जसा तो सूर्याच्या जवळ येणार स्पीड वाढणार. ओके ओके. तर प्लॅनेटचा स्पीड सगळ्यात कमी कुठे असतो, ऍफेलियन पोझिशनवर. प्लॅनेटचा स्पीड सगळ्यात मॅक्सिमम केव्हा असतो, पेरिहेलियन पोझिशनवर. ठीक आहे. आता एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस प्लॅनेट सूर्याच्या जवळ असतो त्यावेळेस समर सीझन असतो आणि जसा प्लॅनेट सूर्याच्या दूर जाणार त्यावेळेस विंटर सीझन असतो. ठीक आहे. ओके, चला, हे होते काही इम्पॉर्टंट पॉइंट्स जे तुम्हाला या ठिकाणी सांगणं आवश्यक होते, जे तुमच्या सिलेबस मध्ये नाही पण तुम्हाला माहिती पाहिजेत, कारण तुमचं बेसिक या ठिकाणी पक्क होईल. ठीक आहे. पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही 11वीत जाणार, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकणार, हे पॉइंट्स ताबडतोब तुमचे रिकॉल होऊन जातील आणि त्यावेळेस ग्रॅव्हिटेशन समजायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे. ओके, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट्स वगैरे असतील तर डाऊट्स तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करा आणि कमेंटमध्ये हे पण मेन्शन करत चला की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला. ठीक आहे, तुम्हाला कळलं की नाही कळलं हे प्लीज कमेंट्समध्ये मेन्शन करत चला. ठीक आहे, जेणेकरून पुढच्या व्हिडिओजमध्ये मी ती इम्प्रूव्हमेंट करू शकेल. ठीक आहे. ओके, तोपर्यंत थँक्यू.